नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपल्याला घरात राहूनच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे आपण पुस्तकातील 5वा भाग व्याकरण आणि लेखन हा आजपासून बघायला सुरुवात करणार आहोत. कसे आहात तुम्ही? घरी राहा, सुरक्षित राहा. तर भाग 5वा मधला अलंकार हा भाग आपण पहिल्यांदा पाहूया. प्रथम आपण अलंकार म्हणजे काय हे पाहूया. म्हणजेच अलंकाराची व्याख्या बघूया. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यातील भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय. ज्याप्रमाणे दागिने किंवा अलंकार माणसाला शोभा देतात, त्याच्या सौंदर्यात भर पाडतात, त्याप्रमाणे भाषेतही अलंकार असतात. त्याचा योग्य ठिकाणी वापर केला तर सौंदर्यात भर पडते. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या शब्दरचनेला अलंकार असे म्हणतात किंवा भाषेची शोभा वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आहेत. त्यापैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन, गुणोक्ती हे अर्थालंकार आपण अभ्यासलेले आहेत. या इयत्तेत आपण अनन्वय, अपन्नती, अतिशयोक्ती व अर्थांतरन्यास हे 4 अर्थालंकार अभ्यासणार आहोत. अर्थालंकार म्हणजे काय? तर या अलंकारामध्ये वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. त्यामधला पहिला प्रकार आहे अपन्नती अलंकार. अपन्नती म्हणजे लपविणे किंवा झाकणे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपन्नती हा अलंकार होतो. उपमेय म्हणजेच ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक. उपमान ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली आहे तो घटक. उदाहरणार्थ, हा आंबा नाही, ही साखरच आहे. उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आंबा. उपमान म्हणजेच उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू साखर. दुसरं उदाहरण आहे ओठ कशाचे? देठची फुलले पारिजातकाचे. यामध्ये उपमेय आहे. उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आहे ओठ आणि उपमान आहे उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू आहे पारिजातक. अर्थालंकारामधील 2 नंबरचा अलंकार आहे अनन्वय अलंकार. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबर केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजेच एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे. उदाहरणार्थ, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा. दुसरं उदाहरण आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी.
अर्थालंकारामधील तिसरा अलंकार आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे अतिशयोक्ती अलंकार. या अलंकारामध्ये प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, पहिलं उदाहरण आहे, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. दुसरं उदाहरण आहे, जो अंबरी उफाळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निजे तनुवरी डाग लागला आहे. तिसरं आहे, तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. यानंतर आपण अर्थांतरन्यास अलंकार पाहणार आहोत. अर्थांतरन्यास म्हणजे काय? अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे जवळ ठेवणे. म्हणजेच एखाद्या उदाहरणाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण देणे आणि सिद्धांत मांडणे. उदाहरणार्थ, तदितर खग भेने वेगळ आले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला तो त्याज पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. मुलांनो, या आधीच्या भागामध्ये आपण अलंकाराची माहिती घेतलेली आहे. आता आपण प्रयोगाविषयीची माहिती पाहणार आहोत. प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मराठीमध्ये प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग आणि 3 भावे प्रयोग. आता आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय ते पाहूया. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते, तेव्हा त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो चित्र काढतो. यामध्ये कर्ता पुल्लिंग आहे. ती चित्र काढते. यामध्ये कर्ता स्त्रीलिंग आहे. आणि ते चित्र काढतात, कर्ता वचन आहे. वचन जे तो, ती आणि ते. कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर कर्ता प्रथम विभक्तीत असतो. कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते आणि वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार बदलते. दुसरा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते, तेव्हा त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, राजाने राजवाडा बांधला. यामधलं कर्म पुल्लिंगी आहे. राजाने कोठी बांधली, कर्म स्त्रीलिंगी. आणि राजाने राजवाडे बांधले, इथं कर्म वचनामध्ये आहे. कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्य. यामध्ये कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो. कर्म नेहमी प्रथम विभक्तीत असते आणि क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. यामधला तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही, तेव्हा त्या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, हरीशने बैलाला पकडले, सीमाने मुलांना मारले. भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. या प्रयोगामध्ये कर्ता सामान्यतः
तृतीय विभक्तीत असतो. कर्म असल्यास द्वितीय विभक्तीत असते. आणि क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते व कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलत नाही. आता आपण या भागावरचा स्वाध्याय पाहूया. सूचनेनुसार सोडवा. अ. कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर बरोबर अशी खूण करा. 1. गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेले. 2. सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. 3. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत गायले. आ. कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर बरोबर अशी खूण करा. कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर बरोबर अशी खूण करा. त्यामधले 1. सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. 2. शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले. 3. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. ई. भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर बरोबर अशी खूण करा. 1. आज लवकर सांजावले. 2. त्याने कपाटात पुस्तक ठेवले. 3. आम्ही अनेक किल्ले पाहिले. धन्यवाद. मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 5 यामधील व्याकरण आणि लेखन या भागातील समास हा भाग पाहणार आहोत. मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी तो काही शब्द काढून सुटसुटीत असे जोड शब्द बनवतो. उदाहरणार्थ, पोळीसाठी पाट या 2 शब्दांऐवजी पोळपाट असा जोड शब्द वापरतो. मराठी भाषेत 2 किंवा अधिक शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द करण्याची परंपरा खूप जुनी आहे. यामुळे शब्दांचा संक्षेप होतो आणि थोड्या शब्दात पुष्कळ अर्थ व्यक्त होतो व भाषा आटोपशीर होते. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. आणि हा सामासिक शब्द कोणत्या 2 शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. 2 शब्दांचे एकत्रीकरण करून जोड शब्द तयार करत असताना या 2 शब्दांमधील परस्पर संबंध दर्शविणारे शब्द अथवा प्रत्यय वगळले जातात. समासाचे 4 प्रकार आहेत. समासात किमान 2 किंवा अधिक पदे एकत्र येतात. या 2 शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, आजन्म पदोपदी. दुसरा आहे तत्पुरुष. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. राजवाडा, गायरान. तिसरा आहे द्वंद्व. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. पिता पुत्र, बरे वाईट इत्यादी. त्यानंतर चौथा समास आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये अन्य पद महत्त्वाचे असते. चंद्रमौली, गजमुख. प्रथम आपण अव्ययीभाव समास पाहूया. ज्या समासातील
पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदाहरणार्थ यथाक्रम म्हणजेच क्रमाक्रमाने, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. यामधला दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. या समासातील दुसरे पद प्रधान असून समासाचे विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. तत्पुरुष समासाचे खालील 3 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. अ. विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ 1. सुखप्राप्ती. विग्रह सुखाला प्राप्त. समासाचे नाव द्वितीया तत्पुरुष. 2. तोंडपाठ. तोंडाने पाठ. तृतीया तत्पुरुष. 3. क्रीडांगण. क्रीडेसाठी अंगण. चतुर्थी तत्पुरुष. 4. ऋणमुक्त. ऋणातून मुक्त. पंचमी तत्पुरुष. 5. राजपुत्र. राजाचा पुत्र. षष्ठी तत्पुरुष. 6. घर जावई. घरातील जावई. सप्तमी तत्पुरुष. तत्पुरुष समासामधील दुसरा प्रकार आहे कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे पद नाम असते. तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य असा असतो त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. उदाहरणार्थ पुरुषोत्तम. उत्तम असा पुरुष. महाराष्ट्र. महान असे राष्ट्र. रक्तचंदन. रक्तासारखे चंदन. विद्याधन. विद्या हेच धन. तिसरा समास आहे द्विगु समास. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बारभाई. 12 भावांचा समुदाय. सप्ताह. 7 दिवसांचा समूह. नवरात्र. 9 रात्रींचा समूह. समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्त्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. त्यामधला पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बहीण भाऊ. बहीण व भाऊ. स्त्री पुरुष. स्त्री व पुरुष. पशु पक्षी. पशु व पक्षी. ने आण. ने आणि आण. ब. वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो
त्या समासाला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ 15-16, 15 किंवा 16. बरे वाईट, बरे अथवा वाईट. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. द्वंद्व समासातील तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदांचाही अंतर्भाव केलेला असतो, त्या समासास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ केर-कचरा, केर-कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. भाजीपाला, भाजी, पाला, फळे व इतर तत्सम वस्तू. वेनिफणी, वेनिफणी व इतर साज शृंगार. शेतीवाडी, शेती, वाडी व इतर तत्सम जायदाद. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. गजानन, गजाचे आहे आनंद ज्याला असा तो. निर्धन, गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो. अखंड, नाही खंड ज्याला असे ते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर पाहणार आहोत. वाक्य म्हणजे काय? तर प्रत्येक वाक्य शब्दांचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दांची रचना करून चालत नाही, तर ती अर्थपूर्ण शब्दांची रचना असायला हवी, तरच ते वाक्य होऊ शकते. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाचा परस्पराशी काहीतरी संबंध जोडलेला असतो. वाक्यातील शब्दाच्या या संबंधामुळेच आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो. वाक्याची रचना. वाक्यात येणारे शब्द कोणत्या क्रमाने यावेत याबाबत असा कोणताही नियम नाही. तथापि वाक्यातील शब्द विभक्तीच्या अनुक्रमाने यावेत व एखाद्या शब्दाशी निकट संबंध दर्शविणारे शब्द त्या शब्दाजवळच असावेत असाच संकेत मात्र निश्चितच आहे. वाक्यातील शब्दांची रचना ही नियमांना धरून आहे. कर्ता हा त्याच्या विशेषणासह वाक्याच्या सुरुवातीला आला पाहिजे. क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्याच्या शेवटी आले पाहिजेत. कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्याच्या मध्यभागी येते. वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुषंगाने मध्यभागी आले पाहिजे. वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या सुरुवातीला आले पाहिजे. अशा प्रकारे वाक्याची रचना केली जाते. आता आपण वाक्याचे प्रकार पाहूया. मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. अर्थावरून पडणारे प्रकार. त्यामध्ये पहिला आहे विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मी आंबा खातो, ती पुस्तक वाचते, गोपाल खूप काम करतो. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य.
ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू आंबा खाल्लास का? तू कोणते पुस्तक वाचतोस? कोण आहे तिकडे? वाक्याचा तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, अबब, केवढा मोठा हा साप! कोण ही गर्दी? शाब्बास, UPSC पास झालीस. चौथा वाक्य प्रकार आहे होकारार्थी वाक्य. ज्या वाक्यातून होकार दर्शवला जातो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मला अभ्यास करायला आवडते. मला STI ची परीक्षा पास व्हायची आहे. पाचवा प्रकार आहे नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यातून नकार दर्शविला जातो त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी क्रिकेट खेळत नाही. मला गोड आवडत नाही. सहावा प्रकार आहे स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यांना स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी चहा पितो. मी चहा प्यायलो. वाक्याचा सातवा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो दरवाजा बंद कर. आज्ञा. देव तुझे भले करो. आशीर्वाद. कृपया शांत बसा. विनंती. देवा मला पास कर. प्रार्थना. प्राणीमात्रांवर दया करा. उपदेश. आठवा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, आई-वडिलांची सेवा करावी. कर्तव्य. तू पास होशील असे वाटते. शक्यता. ते काम फक्त सचिनच करू शकतो. योग्यता. तू माझ्यासोबत यायला हवे असे मला वाटते. इच्छा. संकेतार्थी वाक्य. जेव्हा वाक्यातील एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो. पाऊस पडला तर पीक चांगले येईल. धन्यवाद.